Hi all, welcome to MPM's World and welcome to this new blog and starting with a new blog and a new day. तर चला आज आपण काहीतरी वेगळा ब्लॉग घेऊन आलेलो आहोत. तर चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया. नमस्कार सगळ्यांना. This is Manu's farm. Whose farm is this? शूट घेणं पॉसिबल नाही आहे. त्याचे पण गेले त्याला सुना है तब से मैं चढ़ती नहीं हूँ कभी. अरे एकविरा आईचा उदो होतो ह्यावरून तर तुम्हाला कळलंच असेल आणि आउटफिटवरून पण कळलंच असेल की आपण कुठे चाललेलो आहोत. तर आपण चाललेलो आहोत एकविरा मातेचं दर्शन घेण्यासाठी. तर ब्लॉगला आजच्या सुरुवात करते. वेलकम टू MPM's वर्ल्ड अँड वेलकम टू दिस न्यू ब्लॉग. तर चला आता आपण सगळे रेडी झालेलो आहोत आणि निघालेलो आहोत. कार्ला निवासिनी शक्तिदायिनी एकविरा आई महाराष्ट्राची आराध्य कुलदैवता, हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई एकविरा म्हणजेच आदिमाया रेणुका ही परशुरामाची माता होय. परशुरामाने आपल्या पराक्रमाने सर्वत्र कीर्ती मिळवली म्हणून एका वीर पुत्राची आई म्हणजेच एकविरा माता होय. आई एकविरेचे स्थान कार्ला गडावर स्वयंभू असून अतिशय प्राचीन आहे. आईची मूर्ती स्वयंभू तांदळा दगडात प्रगटलेली शेंदूर चर्चित आहे. तसेच एकविरा देवी ही जलदेवता म्हणून प्रसिद्ध आहे. Look, so many doggies are here. Yeah, there are so many doggies. What are they doing? They are going in tree. They are going house. आईच्या डाव्या हाताला आईची नणंद जोगेश्वरी देवीची शेंदूर चर्चित मूर्ती आहे. अश्विन व कार्तिक महिन्यात देवीच्या उत्सवाच्या यात्रा होतात. कोळी, अग्री, कुणबी, सोनार, कायस्थ, पाठारे प्रभू, चौकळशी, पाचकळशी, शास्त्रीय, वैश्य समाजाची आई एकविरा कुलस्वामिनी आहे. त्यामुळे ठाणे, मुंबई, रायगड व पुणे येथील लोकांची वर्षभर गर्दी असते. विशेष करून कोळी व आगरी समाजातील लोक वर्षभर आईच्या दर्शनासाठी येतात. जगभरातून भाविक आईच्या दर्शनाला येतात. दिवसेंदिवस एकविरेच्या भक्तांमध्ये वाढ होत आहे. आईच्या मंदिरा शेजारी प्राचीन बौद्ध इतिहास प्रसिद्ध कार्ला लेणी आहे. आई एकविरेच्या भक्तांसाठी सदैव तत्पर असलेली श्री एकविरा देवी विश्वस्त संस्था प्रामाणिकपणे आईची सेवा समजून अहोरात्र भक्तांसाठी काम करत असते. या मंदिराला 5 पायरी देवस्थान एकविरा देवी पादुका मंदिर असं म्हणतात. आई एकविरा मातेची कहाणी स्कंदपुराण, महाभारत, गणेश पुराण, काली पुराण ह्यामध्ये सांगितली आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्या वेगळा संदर्भ मांडलेला आहे. पण देवीच्या भक्तांसाठी मात्र ती संकटात तारून नेणारी नवसाला पावणारी आई एकविरा आहे. एकविरा देवीबाबत
काही आख्यायिका अनेकांकडून ऐकायला मिळाल्या आहेत. त्यातील एक आख्यायिका महाभारताशी संबंधित आहे. त्यानुसार पांडू राजाला 5 पुत्र होते. धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव अशी त्यांची नावे. त्यांना 5 पांडव नावाने ओळखले जाते. ते वनवासाला निघाले होते. वनात भटकत असताना कार्ला परिसरात पोहोचले. त्यांच्या समोर प्रत्यक्षात देवी प्रकट झाली. या ठिकाणी माझे मंदिर बांधा असा दृष्टांत दिला. एका रात्रीतच मंदिर बांधायला हवे अशी अटही घातली होती. तिचा स्वीकार करत पांडवांनी एका रात्रीत मंदिर बांधले. देवी प्रसन्न झाली. वनवासानंतर पांडवांना 1 वर्ष ज्ञातवासात राहायचे होते. या काळात पांडवांना कोणीही ओळखू शकणार नाही असा एक वर देवीने पांडवांना दिला. एकवीरा देवी ही माहूरची रेणुका मातेचा अवतार आहे असेही मानले जाते. विद्येची देवता गणपतीची आई माता पार्वती, देवी यमाई आणि रेणुका मातेचा अवतार म्हणजेच एकवीरा देवी अशी ही आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे तिला वेहेर गावाची यमाई, अंबा माता किंवा परशुराम माता रेणुका असेही म्हटले जाते. एकवीरा मातेची मूर्ती स्वयंभू आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून एकवीरा मातेची ख्याती आहे. चैत्र आणि अश्विन ह्या 2 महिन्यात देवीची यात्रा भरते. तर ही आख्यायिका आई एकविरेची बऱ्याच फॉलोअर्सला आणि सबस्क्रायबर्सला माहिती असेलच, पण जे कोणी न्यूली जॉईन झाले त्यांना जर ही आख्यायिका नसेल माहिती तर ह्या ब्लॉग थ्रू नक्की तुम्हाला ऐकायला मिळेल. तर ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर प्लीज डू सबस्क्राईब टू आवर चॅनल अँड ऑल्सो फॉलो अस ऑन आवर इंस्टाग्राम अकाउंट. तर चला आता आपण नेक्स्ट आपला जो प्लॅन आहे तिथे पोचलेलो आहोत. तर आता आपण मँगोज उतरवायला आलेलो आहोत. ही व्हिडिओ फार पूर्वीची आहे. हा ब्लॉग मी आत्ता तुमच्यासोबत शेअर करते आहे. आम्ही ह्या दिवशी आंबे उतरवायला गेलो होतो फार्म हाऊसवर. तर चला बघूया किती आंबे आहेत. आणि ह्या ब्लॉगमध्ये सुरुवातीला प्रिकॅप व्हिडिओ थ्रू तर मी दाखवलंच आहे की आपण काय मज्जा करणार आहोत. तर चला आता बघूया. थोडेफार नाही तर भरपूर आहेत म्हणताय. बघ ना, ह्याच्या आंब्यावर बघ किती आंबे आहेत. हा पण लावलेला आहे. हे बघ, खूप छान बघू शकता तुम्ही आंबे किती आहेत ते. हे बघा, आपण तोडूया आणि या आमच्या घरी खायला. आंब्याचं लोणचं, आता लोणचं तर नाही, हे पिकवून जांभूळ पण भरलेली आहे बट अजून कच्ची आहे, ती लेट येते. जांभळं पण खूप भेटतील. ज्यांना ज्यांना हे सगळं खूप आवडतं प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि या आमच्यासोबत एन्जॉय करा. कारण तिघं मिळून एवढं खाणं खरंच पॉसिबल नाही आहे. सो वेलकम ॲज ऑलवेज. तर अशा प्रकारे हे मँगोज वगैरे आम्ही काढतो. कारण ऊन आहे, तेवढं शूट घेणं पॉसिबल नाही आहे. त्यासाठी मी आत्ता दाखवते. आंबे काढून झाल्यानंतर पण दाखवते. हे दे मम्माला दे. जा पिशवीमध्ये ठेव जा मला. मी तर कॅमेरामॅन म्हणूनच आलेली आहे फक्त. तर बघू शकताय गाईस, खूप जास्त आंबे आलेले आहेत. हाऊ मेनी मँगोज सी. जा म्हणू पटकन. अरे ते ठेवून ये ना, देते. हाँ जा, घे पटकन. बोला तो इस बार रख दिया हम. काढले असतील त्याच्या. ठेवा, साइड में रखो, खराब होता है. उसको काट के खाना पड़ेगा अपने को. बाहर रख दे वो. बघू शकताय
डॅडींनी मला सुद्धा कामाला लावलेलं आहे, कारण 2 हेल्पर खरंच इनफ नाही आहेत. हे बनू तू नको टांगू, त्याला ऑलरेडी माझं वजन घेत नाही फांदी. बघू शकता इकडे आतापर्यंत ज्याला कुणाला हवे असतील आंबे फ्रेश ऑर्गॅनिक एकदम ऑर्गॅनिक खत वगैरे काहीच खत आम्ही यूज करत नाही म्हणण्यापेक्षा आम्ही इथे बघायला सुद्धा येत नाही. सो त्यामुळेच इथे फर्टिलायझरचा वगैरे कोणत्याच प्रकारचा वापर केला जात नाही. इवन पेस्टिसाइड्सचा पण आम्ही यूज नाही करत. आम्ही 10 वर्षांपूर्वी इथे मिठाची पोता आणून इथे टाकलं होतं. एवढं फक्त मला कन्व्हर्सेशनमधून माहिती आहे, कारण त्याला कीड वगैरे लागू नये ह्यासाठी, राईट? हां. पण त्यानंतर कोणतेच फर्टिलायझर वापरले नाही. त्यामुळे ऑर्गॅनिक आंबे जर हवे असतील तर नक्की अव्युक्तास फार्मला कॉन्टॅक्ट करा. मी कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळे तुम्हाला ह्या ब्लॉगच्या खाली मेन्शन करते आहे. तेव्हा तिकडे अडकला. हात सांभाळ. ह्याच्यात ठेवा बाबू. जांभळं पण भरपूर आलीत, पण पिकायची बाकी आहेत. बाकी तिकडच्या आंब्यावर नाही का? तर चला, हा ब्लॉग संपवायची वेळ आलेली आहे. तर असे छान छान ब्लॉग्स घेऊन मी परत येते. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आमचे ब्लॉग्स बघत राहा. बाय, टेक केअर. भेटू असे छान ब्लॉग्स घेऊन परत एकदा.